नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण इंडियन एअर फोर्स म्हणजेच भारतीय वायुसेनेमध्ये जी मेगा भरती होणार आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. मित्रांनो, या अगोदर तुम्ही पोलिसांचा मेळावा, भरती मेळावा पाहिला असेल, आर्मीचा भरती मेळावा पाहिला असेल. आता एअर फोर्सचा भरती मेळावा या ठिकाणी निघालेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली अप्लाय करू शकता. तर प्रोसेस नक्की कशी आहे, मेळाव्याचं ग्राउंड कुठं असणार आहे आणि तुमची सिलेक्शन प्रोसेस नक्की कशी होणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, याबद्दलची ऑफिशियल PDF तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये जी जागा असणार आहे ती असणार आहे इयरमनच्या जागा आहेत मित्रांनो, बेसिकली सगळ्या 2024 मधली ही भरती होणार आहे. आणि या ठिकाणी जर आपण पहिल्यांदा पाहिलं तर मित्रांनो, हा जो मेळावा आहे तो 3 टप्प्यात पहिल्यांदा होणार आहे. डिपेंड्स अपॉन डिस्ट्रिक्ट आणि स्टेट. तुम्ही कोणत्या स्टेटमधनं असता, कोणत्या डिस्ट्रिक्टमधनं असता, त्याच्यानुसार ही भरती तुमची व्हॅरी होईल. चला तर आपण त्याबद्दलची माहिती घेऊया. तर मित्रांनो, बेसिकली या ग्रुप वायच्या जागा असणार आहेत आणि जागेचं नाव असणार आहे मेडिकल असिस्टंट. तर मेडिकल असिस्टंट पदांची ही भरती होणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं पहिला 28 मार्च ते 29 मार्चला एक भरती होणार आहे, एक मेळावा होणार आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात आणि छत्तीसगडमध्ये. त्यानंतर 31 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान एक मेळावा होईल. त्याच्यामध्ये जे गुजरात, महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत ते देखील अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी ॲक्टिव्हिटी पाहिली तर तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट होणार आहे. त्यानंतर ॲडॅप्टिव्हिटी टेस्ट होईल, रिटन टेस्ट होईल आणि नंतर मेडिकल अपॉइंटमेंट तुमच्या या ठिकाणी होणार आहे. तर 31 मार्च ते 1 एप्रिल हा एक मेळावा आणि 3 एप्रिल ते 4 एप्रिल हा एक मेळावा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे मेळावे आहेत ते डायरेक्टली एअर फोर्स कंडक्ट करते. तर तुम्हाला त्यासाठी प्रिपेअर होणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमची फिजिकल फिटनेस असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं रिटन एक्झामिनेशनमध्ये पण तुम्हाला चांगलं परफॉर्म करता आलं पाहिजे. तर ह्या 2 मेळाव्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. 31 मार्च ते 1 एप्रिल आणि त्यानंतर 3 एप्रिल आणि 4 एप्रिलला हे जे मेळावे होतील त्याला अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतं? तर तुमचा जन्म जर 24 जून 2003 ते 24 जून 2007च्या दरम्यान असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात मेडिकल असिस्टंट ट्रेडसाठी. आणि या ठिकाणी जर आपण दुसरा पॉईंट पाहिला तर मित्रांनो, या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशनचा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर ह्या पॉईंटमध्ये जर आपण पाहिलं तर तुमचं जे एज्युकेशन आहे, तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे 12वीला तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट दिलेले असणं आवश्यक आहे. ओके. अँड इंग्लिश पण पाहिजेच. त्यानंतर तुम्ही 50% गुणांसह तुम्हाला या ठिकाणी जो ट्रेड आहे बेसिकली असणार आहे डिप्लोमा आणि BSc इन फार्मसी. जर तुमचं झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे फायनल एज्युकेशन कोणतं पाहिजे तुमचं, डिप्लोमा आणि BSc फार्मसीमध्ये झालं असेल तर अप्लाय करू शकता. ओके. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. तर खाली यायचं, या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला डोमासाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आपल्या राज्याचा. खाली येऊया. खाली आल्यानंतर या ठिकाणी बाकीची महत्त्वाची माहिती यांनी दिलेली आहे. तर तुम्ही ज्यावेळेस त्या मेळाव्याला हजर असाल तुम्हाला कोणकोणत्या वस्तू घेऊन जायच्या, त्याच्यामध्ये तुमचे पेन्सिल असेल, खोड रबर असेल, शार्पनर आहे, त्यानंतर पेन असणार आहे, बॉल पेन, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे. तुमचे डॉक्युमेंट्स जे काय आहे ते काय संपूर्ण डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत, सेल्फ अटेस्टेड कॉपी सोबत न्यायचे आहेत. त्यानंतर 10वीची मार्कशीट, एज्युकेशन क्वालिफिकेशनचे मार्कशीट, त्यानंतर तुमचं डोमासाईलचं पण झेरॉक्स तुम्हाला न्यावं लागेल. तर इतरी डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत. जी काही माहिती आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला कुठलीही फी या ठिकाणी द्यायची नाही आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. डायरेक्टली तुमचं सिलेक्शन हे तुमच्या रँकच्या बेसिसवरती होईल. बाकी बॅक एंट्री कुठली या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.